राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्याताई चव्हाण आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। विद्याताई, काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? गुंडावर गुन्हा दाखल होतो, PSI वर विनयभंग केल्याप्रकरणी, पण गुन्हा दाखल होऊन सुद्धा अटक काही होत नाही। म्हणजे आपलं गृह खातं आणि आपले पोलीस किती सक्षम आहे हे आपल्याला कळून येईल। सर्वसामान्य महिला, लहान मुली, शाळेतले मुलं हे सुरक्षित तर नाहीच आहे, पण आता PSI म्हणजे पोलीस ऑफिसर महिला जिच्या अंगावरती युनिफॉर्म आहे तिला लोकांनी घाबरलं पाहिजे, परंतु अशा महिला सुद्धा सुरक्षित नाहीयेत। आणि हा गुंड एवढा कुठला पॉवरफुल आहे, कुठल्या पक्षाची याचं कनेक्शन आहे की याला अजून पोलिसांनी अटक केलेली नाहीये, याची माहिती द्यावी ना। आम्ही महिला जातो, या गुंडाचा सामना करू आम्ही, कारण अशा प्रकारे पोलीस दलातील महिला ह्या शिक्षित असतात, त्यांना ट्रेनिंग असतं आणि त्या ट्रेनिंग घेतलेल्या महिलांना सुद्धा जर अशा प्रकारे जर त्रास होत असेल तर इतर महिलांचं काय? त्यामुळे असे गुन्हेगार जर पोलीस पकडू शकत नसतील, जर काही गृह खात्याचा दबाव असेल किंवा कुठल्याही पॉलिटिकल पार्टीशी असे गुंड जर संबंधित असतील तर त्यांना सगळ्यांनी मिळून ताबडतोब गजाआड केलं पाहिजे। जिथे महिला पोलीस ऑफिसर्स आणि महिला पोलीस सुरक्षित नसतील तिथे इतर लोकांचं काय, इतर महिलांचं काय? कारण आम्ही म्हणतो की आम्हाला जास्तीत जास्त महिला पोलीस दलामध्ये असल्या पाहिजे, तर ह्याच महिला जर सुरक्षित नसेल तर इतर महिलांचं काय? म्हणून या गुंडाला अजून का अटक केली नाही या असा सवाल आता गृहमंत्र्यांना, फडणवीसजींना विचारला पाहिजे की याला कोणी प्रोटेक्ट करतंय, याला अजून अटक का होत नाहीये? हंटरने फोडून काढलं पाहिजे अशा लोकांना। निश्चित। विद्याताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल।